नमः. नवरात्र उत्सवातील आज 7वा दिवस. सप्तमीच्या दिवशी माता दुर्गेच्या कालरात्री या भीषण परंतु कल्याणकारी रूपाची आपण पूजा करतो. आज आपण जाणून घेऊया याच देवी कालरात्रीची कथा. पुराण कथेनुसार शुंभ निशुंभ रक्तबीजांसारख्या दैत्याचा संहार करण्यासाठी माता दुर्गेने कालरात्री या देवीचे रूप घेतले. यासोबतच देवी कालरात्रीने अजून एका दैत्याचा संहार केला होता. त्याची कथा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. कालरात्री देवीचा रंग काळा आहे. तिचे केस विस्कटलेले असतात. कालरात्री देवीला 3 डोळे आणि 4 हात आहेत. तिच्या गळ्यामध्ये विजेसारखी चमकणारी एक माळ असून ती हातामध्ये वज्र आणि तलवार हे 2 आयुध धारण करते. या मातेची उपासना सहस्त्रार या चक्राशी संबंधित असते. सहस्त्रार चक्राची जागा डोक्याच्या मध्यभागी कपाळाच्या माथ्यावर असते. हे चक्र उघडल्यावर साधकाला आनंद, शांती आणि विश्वाशी एकरूप होण्याचा अनुभव येतो. पुराण कथेनुसार देवी कालरात्रीने अंधकासूर नावाचा राक्षसाचा वध केला. अंधकासूर राक्षसाकडे अशी ताकद होती की तो जिथे पाय ठेवायचा तिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नसायचा. अशा वेळेस देवी कालरात्रीने प्रचंड शक्तीने त्याचा नाश केला व धर्माचे रक्षण केले. नवरात्रीच्या याच मंगल प्रसंगी तुमच्या जीवनामधला अंधकार निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा येऊ व तुम्हाला शांती समाधान लाभो हीच देवी कालरात्रीच्या चरणी मनापासून प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय भवानी लिहून आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.